मॉर्निंग मित्रांनो, बघा मी आता फिलहाल भोपाळमध्ये आहे आणि ॲक्च्युली काय झालं आहे की काल व्हिडिओ बघितला मी ग्रुपवरती की ते आदिवासी आरक्षणासाठी एवढे आपले आदिवासी लोक चळवळ करत आहेत. 9 ऑगस्टला एवढा रॅली काढली, एवढे मोठे मोठे मोर्चे काढले आपल्या आदिवासी दिवसाचे. पण एक जागेवरती असं झालं की आपला आदिवासी जे आहे ते तुटत चाललं आहे आणि सगळेजण त्याला तोडायला बघतात. तर काल मी एक व्हिडिओ बघितला आमच्या ग्रुपवरती. तर त्या ग्रुपमध्ये असं झालं आहे की दुसऱ्या जातीमध्ये जात आहेत आणि आपलं आदिवासी कल्चर आहे ते विसरत चालले आहेत आणि पुढची पिढी येणार ना ती मला वाटतं नष्ट होणार आहे. तर मी एवढंच विनंती करतो की आपली आदिवासीची जी संस्कृती आहे ती माणसाने म्हणजे जपा थोडं तरी. मी एवढा लांब असून पण 9 ऑगस्टचे मी व्हिडिओ बघितले, मी सगळ्यांना लाईक केलं. मी मित्रांनो एवढंच बोलतो त्याला म्हणजे आपण सगळंच विसरलो एवढं आहे. तर हा जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यामध्ये मी पाठवतो तुम्हाला व्हिडिओ. हा व्हिडिओ बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की मी खरंच चांगला बोलतो आहे की वाईट बोलतो आहे, हे गलत आहे की रॉंग आहे. आणि हे आपली संस्कृती जपण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो. हजार लोक नाशिकला तिथे आदिवासी करत आहेत. समजते तुम्हाला? आमचं आरक्षण एक झटक्यात उडवून टाकायला गेला असा ख्रिश्चन आम्ही घेतला तर समजते तुम्हाला? तर समजते तुम्हाला? आमच्या आदिवासीला काय तुम्ही हे करा. बाबतीत मागितलं दिले ना. अरे बाबतीचा सोड तू. आमच्या आदिवासी संस्कृती पहिली टिकली पाहिजे. टिकतो ना. टिकवतो. आताच्या पिढीला तुम्ही सगळं नासधूस करत घ्या. माझ्या आदिवासी बांधवांनो, काल आपण आदिवासी ऐक्य परिषदेचा जागतिक आदिवासी दिवस होता. काल आपण आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर घोषणा देत होतो आणि आज हे लोक कालचा दिवस गेला आणि आज हे सुरू काय सांगतो काय आम्ही दारूताडी आदिवासी लोकांपासून आम्ही म्हणजे सोडवतो. सांगतो अरे आदिवासी लोकांची दारूताडी ही म्हणजे संस्कृती आहे, ती धार पडायला लागत. जे लोक सांगतात दुखासाठी जात आहात पण आपल्या आदिवासी लोकांची संस्कृती गायब करता. तुम्ही आम्ही बोलू, आमचा गाव आहे आम्ही बोलू. तो नाही सांगायचं आम्हाला, लोकांना तो नाही सांगायचा काय. इथं कोणाला विचारलं आमच्या गावात आमचे सरकार समजलं ना. तू बाहेरचा आहेस, तू बाहेरचा आहेस. लाईव्ह कर. तुमची पोराची हालत लागून द्याल. तसं कागदा काढाल ना ते तुम्हाला समजाल. आणि मी पण ना एक खरं सांगू तुम्हाला, मी स्वतः एक माळकरी आहे. मी मच्छी मटण खात नाही, पण आमच्या घरामध्ये दिवा लावतो आम्ही त्याला कोंबडा द्यायचा असतो, कोंबडा देतो. त्याला जे दारू टाकायची असते ते दारू टाकतो. आम्ही सगळं करतो. भले मी माळकरी आहे पण मी घरातली जी आपली प्रथा आहे ना ती मी सगळी करतो. ही प्लीज मित्रांनो, अगर तुम्हाला असं वाटत असेल की मी गलत बोलतो तर मला प्लीज तुम्ही सॉरी, पण आपली संस्कृती विसरू नका मित्रांनो. जय आदिवासी.